नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. आज तुमचं स्वागत करतो आपल्या मॅथच्या क्लासमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आज आपला न्यू चॅप्टर आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रपोर्शन. तर त्या लेसनमध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत, डायरेक्ट प्रपोर्शन. तर आधी डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय होतं आपण ते पहिले बघून घेऊ. डायरेक्ट प्रपोर्शनची एक बेसिकची डेफिनेशन आहे, टू क्वांटिटी चेंज टुगेदर ॲट द सेम रेट. म्हणजे दोन क्वांटिटी सेम वे चेंज होते आणि दोन्ही सेम रेटमध्ये चेंज होते. काय दोन क्वांटिटी सारख्या वेळेस सेम रेटनी चेंज होते. त्याचा सिम्बॉल इथे दिला आहे. तर आता डायरेक्ट प्रपोर्शन आपण कसं काय बघू आपण. आता फॉर एक्झाम्पल आपली आवडती वस्तू आपण घेऊन घेऊ, चॉकलेट. चॉकलेट सर्वांना आवडते ना. तर एक चॉकलेट घेतलं आपण, ते सपोज आपण करू 10 रुपीजचं आहे. ओके, तर समजा एक चॉकलेट किती झालं 10 रुपीजचं. 10 चॉकलेट कितीचे होणार 100 रुपीजचे, राईट. एक चॉकलेट 10 रुपयाचं, तर 10 चॉकलेट 100 रुपीजचे. तर तुम्ही बघून राहिले ना, एक चॉकलेट घेतलं 10 रुपये झाले, तसेच चॉकलेटची क्वांटिटी वाढली तर पैसे पण वाढले, राईट. तर तुम्ही बघून राहिले डायरेक्ट क्वांटिटी सोबत रुपीजची पण क्वांटिटी वाढून राहिली आहे ना, त्यालाच म्हणतात डायरेक्ट प्रपोर्शन, राईट. नंतर आपल्याला इन्व्हर्स प्रपोर्शन पण आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आता आपण आपली प्रॅक्टिस सेट सुरू करू. ओके, आता बघू आपला प्रॅक्टिस सेट. तर प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आपला, 7 kg ऑनियन कॉस्ट ₹140. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स. इथे काय म्हटलं आहे, 7 kg ऑनियन्स आपण कितीमध्ये घेतले 140 रुपीज. हाऊ मच वी पे फॉर 12 kg. 7 kg ऑनियन्स 140 जे झाले, तर 12 kg ऑनियन कितीचे होणार आहे आपल्याला म्हटलं आहे. तर ऑब्व्हियसली 7 kg 140 जे झाले, तर त्यानंतर क्वांटिटी वाढली 12 kg, तर त्यानंतर कॉस्ट पण वाढणार, राईट. तर आपल्याला हे दिसून पडतं की जे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. एक्झाममध्ये असं सांगून येणार की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे की डायरेक्ट प्रपोर्शन आहे. तर आपल्याला कधी कन्फ्यूज झालं तर एकदा आणखी क्वेश्चन बघून घ्यायचा, रीड करून घ्यायचं, समजून घ्यायचं. तसं ते इझीच आहे, तुम्हाला येऊन समजूनच जातं, ठीक आहे. तर फर्स्ट आपण लिहून टाकू की 12 kg ऑनियन, 12 kg ऑनियन असं लिहून टाकू आपण. द कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन्स इज एक्स, ठीक आहे. त्यानंतर 7 kg ऑनियन, तर असं एक स्टेटमेंट लिहून टाकू त्या ज्याच्याने आपल्याला क्लिअर होऊन जाणार की डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे म्हणून. द क्वांटिटी ऑफ onions and the cost of onions are in direct proportion. ठीक आहे, आपण सांगितलं की डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. आता सॉल्व करून घेऊ. काय करायचं आहे, 7 kg कितीमध्ये झाले 120चे झाले, सॉरी 140चे झाले. आपल्याला किती kgची काढायची आहे 12 kgचे. 12 kg इक्वल टू एक्स. आता याला सॉल्व करू. एक्सला इकडे घेऊन या, एक्सला इकडे आणलं, 140 ते डिवाइडमध्ये तिकडे गेला ते इंटूमध्ये 140 आणि हा 7 मल्टिप्लायमध्ये खाली येऊन जाणार, ठीक आहे. इकडे बघू, 7 2 जा 0. इकडे काय राहिलं मग, एक्स इक्वल टू 12 इंटू 20, 12 इंटू 20. त्यानंतर 12 2 जा 24, 12 0 जा 0. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्स म्हणजे काय होतं आपलं, द कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन्स. खाली लिहून टाका, द कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन्स इज ₹240 रुपीज, राईट. काय 12 kg ऑनियनची कॉस्ट 240 रुपीज. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय, इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीट
15 बंचेस ऑफ फीड म्हणजे 15 बंचेस चाराचे गठ्ठे राहते ना ते. हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय, म्हणजे 600 मध्ये 15 बंचेस येत आहे, तर 1280 मध्ये किती बंचेस येणार म्हणते. 600 मध्ये 15 येत आहे, 600च्या तर दुप्पटच झाले म्हणजे डबलच झाले, म्हणजे 15 चे डबल 30 पेक्षा जास्तीच येणार आहे, राईट. तर आपण आता कंडिशन्स लिहून टाकू. लेट 1280 रुपीज बाय एक्स bunches of feed, राईट. आता तुम्ही बघून राहिले रुपीज वाढणार तर बंचेस पण वाढणार, राईट. एक क्वांटिटी वाढली तर दुसरी पण क्वांटिटी वाढेलच ना, म्हणजे हे काय डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे. तर आपण लिहून टाकू मग क्वांटिटी ऑफ बंचेस and cost of bunches are in direct proportion. ठीक आहे, हे झाली आपण कंडिशन लिहून टाकली. आता सॉल्व करू. 600 मध्ये किती आले, 15 बंचेस आले. 1280 मध्ये एक्स बंचेस आपल्याला काढायचे आहे. काय करू, 15ला आणि 600ला तिकडे घेऊन जाऊ. 1280 इंटू 15, 600 डिवाइड मध्ये एक्स इकडे 1 जा 4 जा 0, तर हा 0 हा कटला, 4 3 जा 4 2 जा, राईट. कोणाला समजलं नसेल तर इकडे एक्सप्लेन करतो. 280 इंटू 600 सॉरी 15 800 600, राईट. दोघाला पण 15 डिवाइड होते. 15 1 जा 15, 15 4 जा, राईट. इथे आले 40, मग 10 कटला, 4 1 जा 4 3 जा 12, 4 2 जा 8, म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली एक्सची 32. आपण म्हटलं तर स्टार्टिंगला 600 दुप्पट म्हणजे 15 30 पेक्षा जास्ती देणार, 32 आले. मग सेंटेन्समध्ये लिहून टाका कोणता, हां, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय 32 bunches will 1200 रुपी बाय. ओके, हे भेटलं आपल्याला आन्सर. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चन मध्ये काय आहे, फॉर 9 cows 13 kg 500 ग्राम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे. 9 काऊसाठी 13 kg 500 ग्राम फूड सप्लिमेंट एव्हरी डे, म्हणजे रोज लागते किती, 9 काऊसाठी 13 kg 500 ग्राम. इन सेम प्रपोर्शन हाऊ मेनी विल बी नीडेड फॉर 12 काऊज. 9 काऊसाठी किती लागते, 13 kg 500 ग्रॅम. तर 12 काऊसाठी किती लागते ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आपण लिहून टाकू 12 cows needed x kg of food supplement. 12 काऊसाठी किती लागते, x kg ऑफ फूड सप्लिमेंट. त्यानंतर आपण इथे बघून राहिलं तर 9 kg म्हणजे 9 काऊसाठी 13 kg 500 ग्राम लागत आहे, तर 12 काऊसाठी जास्तीच लागणार, राईट. म्हणजे काऊची क्वांटिटी वाढली तर तसंच फूड सप्लिमेंटची पण क्वांटिटी वाढणार. तर हे काय डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे. तर नंबर ऑफ काऊज अँड फूड
supplement are in direct proportion. राईट. आता आपण कंडिशन्स लिहिल्या. आता सॉल्व करू. काय इथे 12 kg 500 ग्राम किती 9 कावला लागत आहे. x kg कोणाला 12 काउजला. आता 12 kg आणि 500 ग्रामला आपण असं लिहू शकतो ना 13.5 kg. राईट. 9 इज इक्वल टू x बाय 12. इकडे सॉल्व करू. एक्सला तिकडेच ठेवा, 12ला इकडे घेऊन या. आपण कॅल्क्युलेशन करून टाकू. 13 पॉईंट इंटू 12 टू 3 9 आहे. 9 डायरेक्ट डिवाइड होते ना. 3 1 जा 3 3 3 जा 9 3 4 जा 12. इथे पण कट होणार. 3 4 जा 15 जा 3 4 जा 12 5 45. नंतर किती करायला 45 आणि 4 45 इंटू 4 एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळणार 45 4 9 4.499 18 kg. आपल्याला किती भेटलं एक्सचे अमाऊंट 18 kg. मग लिहून टाका 18 kg will be needed for 12 cows. 18 kg food will be needed for 12 cows. Needed for 12 cows. Okay. ओके. आता मग बघू फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय आहे द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट किती आहे 36,000. सोयाबीन म्हणजे आपले छोटेवाले दाणे. त्यानंतर काय म्हणते हाऊ मच विल 8 क्विंटल कॉस्ट. 12 क्विंटलची कॉस्ट किती आहे 36,000. राईट. तर 8 क्विंटलची कमी होऊन जाणार ना. 1 क्विंटल म्हणजे किती 100 kg. 12 क्विंटलची 36,000 आहे. आता 8 क्विंटलची पण कमी होऊन जाणार. राईट. तर फर्स्ट आपण लिहून टाकू द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज एक्स. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्याला एवढं दिसून राहिलं आहे की 12 क्वांटिटीची क्विंटलची किती आहे 36,000. तर 8ची कमी होणार तसं कॉस्ट पण कमी होणार ना. तर हे आपल्याला डायरेक्ट दिसून आलं की डायरेक्ट प्रपोर्शन. आपण लिहून टाकू डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये यामध्ये. तर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय काय आहे क्विंटल आणि रुपीज. द कॉस्ट ऑफ सोयाबीन अँड क्वांटिटी ऑफ सोयाबीन इज इन डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे. आपण कंडिशन्स लिहून टाकलं. आता सॉल्व करू. काय आहे 12 क्विंटल कितीचे होते 36,000. आपल्याला काय म्हटलं आहे 8 क्विंटलची कॉस्ट काढायची आहे. 8 क्विंटलची कॉस्ट काढायची आहे. सॉल्व करू. आता 36,000ला तिकडे घेऊन जा. 8 इंटू 36,000 12 इंटू एक्स. नंतर 8 इंटू 36,000 12 राईट एक्स. 12 डायरेक्ट डिवाइड होते 36ला. 12 1 जा 12 12 3 जा. राईट. तिथे गेले 12 0 0 0 1 2 3. तर 8 इंटू 3,000 इथे सॉल्व करून टाकू आपण. 8 इंटू 3,000
8 3 जा 24, 24, 1 2 3 0 0 0. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 24,000. एक्स म्हणजे काय होतं द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन. लिहून टाका खाली मग द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन is 24,000 रुपीज. राईट. हा झाला 4th क्वेश्चन. ओके, आता आपण बघू लास्ट क्वेश्चन आपला. काय आहे लास्ट क्वेश्चनमध्ये? 2 मोबाईल कॉस्ट 16,000 रुपीज. स्वस्त मोबाईल आहे वॉट एव्हर. हाऊ मेनी सच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. तर 2 मोबाईल घ्यायला आपल्याला किती रुपये लागले 16,000. तर तसेच 13 मोबाईलसाठी किती रुपये आपल्याला लागल्यात ते समजायचं म्हणजे काढायचं आहे. आपण फर्स्ट बघू द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल इज एक्स रुपीज. ओके, तर 2 मोबाईलसाठी 16,000 लागले तर 13 मोबाईलसाठी जास्ती लागणार. जसं म्हणजे क्वांटिटी पण वाढली कॉस्ट पण वाढणार म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. तर आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आपण पहिले लिहून टाकू द नंबर ऑफ मोबाईल अँड कॉस्ट ऑफ मोबाईल आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, कारण की क्वांटिटी वाढणार तर प्राइस पण वाढणार. त्यानंतर काय आपलं डायरेक्ट सॉल्व करून टाकू. 2 मोबाईल कितीचे झाले 16,000चे. आपल्याला 13 मोबाईलचे काढायचे. एक्सला इकडे घेऊन या 2 × x. 16,000ला तिकडे घेऊन जा 16 राईट. 2ला इकडे आणला तर डिवाइडमध्ये 13 × 16,000 2ने डायरेक्ट डिवाइड करून टाकतो मी. 2 8 जा 0 0. इकडे सॉल्व करून बघू. चलो एक्स 13 × 8,000 डायरेक्ट 13 8 जा 104 04 आणि 0च्या तसे. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1,04,000. एक्स म्हणजे काय होतं आपलं कॉस्ट 13 मोबाईलची. द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल इज 104,000 रुपीज. ठीक आहे. तर मित्रांनो आपला प्रॅक्टिस इथेच संपतोय. होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजले असेल, क्वेश्चन आन्सर समजले असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुमचा फीडबॅक. कसा वाटला व्हिडिओ हे सांगा आणि लाईक करा. थँक्यू.